नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेमध्ये एक मोठी घोषणा केली. ही घोषणा टोलबाबत करण्यात आली. टोलविषयी अनेक तक्रारी आहेत. त्या पार्श्वभूमीवरती गडकरी यांनी केलेली ही घोषणा विशेष महत्त्वाची मानली जाते. येत्या 1 वर्षात देशातील टोल कलेक्शनची सध्याची व्यवस्था पूर्णपणे बदलली जाईल असं त्यांनी सांगितलं. शिवाय सर्व टोल बूथ संपवले जातील याचीही घोषणा त्यांनी केली. नवीन प्रणालीमुळे टोल भरण्यासाठी वाहनांना रांगेत उभं राहावं लागणार नाही, ज्यामुळे वाहतूक कोंडीतून वाहन चालकांची सुटका होईल असंही ते म्हणाले. गडकरींनी सांगितलं की ही नवीन प्रणाली सध्या प्रायोगिक तत्त्वावरती 10 ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. पुढच्या 1 वर्षात ती संपूर्ण देशभरामध्ये टप्प्याटप्प्यात लागू केली जाईल. यानंतर टोल टॅक्सचं पेमेंट केवळ इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारेच केलं जाईल. या इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शनमुळे टोल नाक्यांवरती थांबण्याची गरज संपून जाईल. सध्या देशामध्ये 10 लाख कोटी रुपयांच्या 4,500हून अधिक महामार्ग प्रकल्पांवरती काम सुरू आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं टोल कलेक्शन सुव्यवस्थित करण्यासाठी राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन हा कार्यक्रम विकसित केला आहे. याशिवाय ज्या वाहनांना फास्टॅग नाही किंवा तो काम करत नाही त्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. 15 नोव्हेंबरपासून लागू झालेल्या नवीन नियमानुसार आता दुप्पट रोख रक्कम भरण्याऐवजी UPI पेमेंट केल्यास केवळ 1.25%च टोल एक्स्ट्रा द्यावा लागेल. भविष्यातील इंधन हे हायड्रोजनवरती जाणार आहे असंही गडकरी बोलले. गडकरींनी यावेळी दिल्लीतील प्रदूषणावर देखील भाष्य केलं. केंद्र सरकार पर्यायी इंधनांना प्राधान्य देत आहे. त्यांनी स्वतः टोयोटा मिराई या हायड्रोजन इंधन सेल कारचा वापर सुरू केल्याचं सांगितलं. हायड्रोजन हेच भविष्यातील इंधन आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र टोलबाबत त्यांनी केलेली ही घोषणा दिलासा देणारी मात्र निश्चितच ठरणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 1 वर्षाच्या आतमध्ये सगळे टोल जे आहेत तर ते संपवले जातील आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं टोलचं डिडक्शन हे केलं जाईल. तर मग मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.